आजपर्यंत आपण बऱ्याच पद्धतीने नारळाच्या वड्या करायला बघतो, पण तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीने करून बघा। खूपच छान अशी खुटखुटीत आपली नारळाची वडी तयार होते आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे कोणालाही करता येईल अशी आज आपण ही नारळाची वडी केलेली आहे। अतिशय सुंदर अशी झालेली आहे। 15-20 दिवस ही छान टिकते आणि याच्यामध्ये आपण खवा मावा असं काहीच वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा वडी चवीला सुद्धा खूपच छान झालेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला ओल्या नारळाची वडी करायची आहे। आजपर्यंत कोणी अशी साधी सोपी पद्धत सांगितली नसेल, एवढी मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, म्हणजे कोणीही करू शकेल। नारळाची एकदम छान अशी बर्फी किंवा नारळाची वडी तर कशी करणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा। नारळाच्या वड्या करण्यासाठी मी इथे मीडियम साईजचा नारळ घेतला होता आणि त्याला फोडून घेतलं, खोबरं काढून घेतलं आणि त्याला जी काळी पाट असते ना ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतले। तर 1 वाटी ते तुकडे भरलेले आहेत। तर आता ह्या तुकड्यांना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता या खोबऱ्याला आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा बघा मी या पद्धतीने किस करून घेतलेला आहे। तर आता आपण ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। ही वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम आहे। खोबरं सुद्धा तितकंच होतं। आता या साखरेला सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता त्याच वाटीने मी इथे पाव वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडीशी साय घेतलेली आहे। तुमच्याकडे जर साय असेल तर पूर्ण पाव वाटी तुम्ही सायच घ्या। माझ्याकडे साय कमी होती म्हणून मी दुधाचा वापर करत आहे। तर हे आता आपल्याला साखरेमध्येच टाकून घ्यायचं आहे। तर इथे साखर, दूध आणि मलई आपण एकत्र करून आणि असं दळून घेतलेलं, असं पेस्ट करून घेतली बघा या पद्धतीने। आता आपल्याला वड्या करायला घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेत आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो किस करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर ह्या किसला आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता हा किस आपल्याला सतत हलवत असं कोरडा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण मीडियम गॅसवर करायचं आहे। असा किस परतवून घेतला तर किस सुद्धा आपला छान असा म्हणजे परतवला जातो आणि वडी खाताना आहे ना अशी कचकच लागत नाही। खोबरं असं छान परतवलं गेलेलं असतं, त्याच्यामुळे वडी छान लागते आणि किस असा परतवून घेतल्यामुळे वडी टिकते सुद्धा। किस बघा आपला छान असा परतवला गेलेला आहे। थोडंसं आता कढईला पण चिपकायला लागला, म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे। तर आताच आपल्याला जे आपण साखर आणि दूध मिक्स करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता हे साखर, दूध, मलई आपण मिक्स केलेलं टाकून घेऊ। तर व्यवस्थित आता परतवून घ्यायचं आहे। तर हे आता आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे कढईला चिपकायला नको। आपण इथे साखर दळून घातलेली आहे। अशी आपण दळून जर साखर घातली ना तर वडी खाताना कचकच लागत नाही। तर या मिश्रणाला आता सतत असं हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, चांगलं घट्ट होईपर्यंत। हे मिश्रण करताना आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे किंवा नॉनस्टिकची घ्यायची आहे। जर पातळ अशी कढई घेतली ना तर लगेच कढईला लटकून जातं ते खाली। 5-6 मिनिटं झालेली आहेत बघा आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे। तर अजून बरंचसं आपल्याला त्याला घट्ट करून घ्यायचं आहे। अजून 2 मिनिटांनंतर बघा मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आता तर आपल्याला एकदम असं म्हणजे फास्ट करायचं आहे हे ढवळायचं काम, कारण आपल्याला कुठेही त्याला लागू द्यायचं नाहीये। आणि बघा मिश्रण पूर्णपणे आपलं घट्ट असं झालेलं आहे, एकदम छान असं तयार झालेलं आहे वडी थापण्यासारखं। तर चेक कसं करायचं, तर एखादी चमच घ्यायचा आणि तो असा उभा करून बघायचा बघा, सहज उभा राहतो आहे।
तर याचा अर्थ की आपलं मिश्रण छान असं झालेलं आहे। जर तुम्हाला अजून बघायचं असेल तर अशी गोळी करून बघायची या मिश्रणाची, हाताला चिपकत नाही असं बघायचं आणि लगेच वडी थापायला घ्यायची। तर बघा आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। गॅस बंद करून दिलेला आहे। बघा एकदम छान असा घट्टसर आपला गोळा तयार झालेला आहे। असं झारामध्ये घेतलं ना तर एकदम बघा एकदम कडक असा गोळा आपला दिसत आहे। तर आता आपल्याला त्याला एखाद्या ट्रेमध्ये, ताटामध्ये, तुम्हाला जशामध्ये वडी थापायची असेल ना तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्येच आता हे मिश्रण टाकणार आहे। तुमच्याकडे जर असा चौरस ट्रे वगैरे असेल ना तर त्याच्यात टाका तुम्ही। तर त्याच्यामध्ये अशी छान वडी म्हणजे आकाराने छान दिसते। तर मी इथे सर्व असं एका चमच्याच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला पटकन असं आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे गरम असताना। तर याला छान असं थापून घेतलेलं आहे मी। चौरस ट्रे जर असला ना तर हा गोलाकार येत नाही, छान असा चौरस वड्या पडतात। आता याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, अजून बरंच गरम आहे। थोडंसं थंड होऊ देऊ आणि नंतर आपण याच्या वड्या पाडू। आता आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे वडी पाडण्याजोगतं। तर आता आपण वडी पाडून घेऊ, कारण ते जर एकदमच थंड झालं ना तर मग वड्या पडणार नाही व्यवस्थित अशा। तर आता आपण याच्या अशा वड्या पाडून घेऊ। तर बघा आपण अशा कट करून घेतल्या। आता ह्या पद्धतीने करून आणि अशा कट करायच्या आहेत। तुम्हाला जर चौकोन ठेवायच्या तर चौकोन ठेवा, नाही तर आपण पाटवडी करतो ना त्या आकारामध्ये जरी केल्या तरी चालतील। तर मी आता तसेच पाटवडी आकारामध्ये कट करून घेत आहे। तर बघा छान अशा वड्या पाडून घेतल्या आणि आता सुद्धा उचलायचं ठरलं तर आपण उचलू शकता, पण आपण अजून थोडंसं 10-15 मिनटं त्यांना राहू देऊ, थंड होऊ देऊ। 10-15 मिनटं झालेली आहेत। आता आपण वडी काढून घेऊ। बघा, अरे वा एकदम छान निघते पटकन। हे बघा, हे बघा किती छान अशी आपली वडी झालेली आहे। तर याच्यावरती आपण काही केशराचे काडी अशी दुधामध्ये मी भिजवून ठेवलेले होते ते लावून घेऊ, म्हणजे दिसायला अशी छान दिसेल आपली वडी। बघा किती छान असं दिसत आहे। आपण केसरच्या काड्या मस्त वरती लावल्या। तुम्हाला जर काजू, बदाम किंवा पिस्ते टाकायचे असतील वरून सजावटीसाठी तर थोडीशी वडी वल्ली असली ना, ओलसर असली ना तर तेव्हाच ती लावून घ्या। तर मला लावायचे नव्हते म्हणून मी नाही लावले। तर आता आपण एक एक वडी काढून बघू। तर बघा किती छान अशी आपली वडी झालेली आहे। तर बघा एकदम छान अशा आपल्या वड्या मस्त दिसत आहेत, पण थोडंसं असा गोलसर ताट असल्यामुळे ना असा काही शेवटच्या त्या कडेच्या वडींना ना गोलसर आकार आलेला आहे। तर म्हणून मी तुम्हाला सांगत होती की चौकोन जर ट्रे असेल ना तर तसाच घ्या तुम्ही। आणि बघा खूप छान अशा आपल्या वड्या निघालेल्या आहेत, अजिबात असा भुगा वगैरे झालेला नाही आहे। हे साईडचे तुकडे आहेत गोल म्हणून मी ते याच्यात काही ठेवलेले नाही आहेत। तर बघा एकदम अशा खुटखुटीत आपल्या वड्या तयार आहेत। तर तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी। बघा अतिशय म्हणजे सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत, कुठेही अशी मऊ नाही आहे, एकदम खुटखुटीत अशी कोरडी अशी आपली वडी तयार झालेली आहे। अशी वडी जर झाली ना तर ती आरामात 15-20 दिवस टिकते। आणि आपण ह्या वड्या म्हणजे एकदम व्यवस्थित असं प्रमाण घेऊन केलेले आहेत। तर हेच प्रमाण घ्यायचं म्हणजे वडी खूपच छान होते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।